पंचशील नगर चेंबूर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनामध्ये दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी बिल्डरांचा हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरू असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे एका 10 वर्षाची प्रतिभा शिंगारे या निष्पाप मुलीचा डोक्यात सिमेंटचा दगड पडून मृत्यू झाला। बिल्डरच्या दबावामुळे सुरुवातीला अज्ञात इसमच्या नावाने टिळकनगर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 449/2019 दाखल झाला। परंतु रहिवाशांच्या जनरेटरमुळे व आंदोलनामुळे सदर गुन्ह्यात या योजनेचे विकासक अरिहंत रिलेटर्सचे भागीदार म्हणून 3 आरोपींची नावे नमूद केली। त्यामध्ये श्री जतीन अरविंद मेहता, श्री चेतन भानुशाली, श्री देवेश चंद्र ठाकूर, खासदार व जनता दल युनायटेड पक्षाचे यांची नावे आहेत। पोलिसांनी दिनांक 3/12/2020 रोजी विक्रोळी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले, ज्यामध्ये केवळ आरोपी क्रमांक 1 वरच दोषारोप पत्र ठेवले व आरोपी क्रमांक 2 व 3 यांच्या विरोधात दोषारोप पत्र ठेवण्यास हेतुपुरस्सर टाळले। आरोपी क्रमांक 2 यांची विकासक म्हणून केलेली नेमणूक रद्द केली असून आरोपी क्रमांक 3 श्री देवेंद्रचंद ठाकूर हे आजही सदर योजनेत बिल्डर म्हणून काम बघतायत। आरोपी क्रमांक 3 बिहारचे खासदार हे मागील 6 वर्षापासून जामीन न घेता फरार असून पोलिसांनी यांना आजतागायत अटक तर केली नाहीच, शिवाय यांच्या विरोधात कुठलीच कारवाई सुद्धा केली नाही। सदर बाब ही अत्यंत संवेदनशील असताना गुन्हा घडून 7 वर्षाचा कालावधी संपला तरी पोलिसांनी आजतागायत आरोपी क्रमांक 2 व 3 च्या विरोधात दोषारोप पत्र सादर केले नाही, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना चौकशीसाठी बोलवले नाही, त्यांचा जामीन घेतला नाही, त्यांना अटक केले नाही किंवा त्यांना फरार सुद्धा घोषित केले नाही। हा पोलिसांचा निष्काळजीपणा आहे की विकासकाला वाचवण्याचा केविलवाणापणा आहे, हे समजायला मार्ग नाही। पोलीस उपायुक्त 6 श्री समीर शेख यांचा सांगण्यावरून टिळकनगर येथील पोलिसांनी पंचशील नगर मधील रहिवाशांवर, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर व त्यांच्या वकिलांवर बिल्डरच्या राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केले आहे। परंतु रहिवाशांनी किंवा सोसायटीने केलेल्या तक्रारीवर बिल्डर विरोधात आजतागायत गुन्हे दाखल केले नाही, ही खूप लाजिरवाणी बाब आहे। भारतीय संविधानाचे कलम 14 हे सर्व नागरिकांना समान न्यायाची हमी देते, परंतु टिळकनगर पोलीस ठाणे हे केवळ बिल्डरांच्या संरक्षणाचीच हमी देत असून कलम 14चे उल्लंघन करत आहे। टिळकनगर पोलीस ठाणे व पोलीस उपायुक्त 6 श्री समीर शेख हे बिल्डरांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे सदर प्रकरणात ते बिल्डर दोषमुक्त करण्याची शक्यता सुद्धा नकारता येत नाही। म्हणून बिल्डर्सच्या हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरू असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे मृत्यू झालेल्या 10 वर्षीय प्रतिभा शिंगारे या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 23 मार्च 2026 पासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करत आहे। जतीन अरविंद मेहता, दुसरा आरोपी चेतन भानुशाली आणि तिसरा आरोपी देवेश चंद्र ठाकूर, हे तिन्ही बिल्डर आहेत। या बिल्डरच्या हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळं पुनर्वसन इमारतीमध्ये संरक्षित ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या न लावल्यामुळं, त्यांच्या नाकर्तेपणामुळं, त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळं त्या मुलीच्या डोक्यात दगड पडून ती मुलगी त्या ठिकाणी वारली 2019ला। या 3 डेव्हलपरला आरोपी केल्यानंतर पोलिसांनी केवळ एका डेव्हलपरच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल केली आणि ते म्हणजे जतीन मेहता। मग ह्या 2 जे बिल्डर आहेत, ह्या 2 बिल्डरवरती चार्जशीट दाखल का नाही केली, तर एक बिल्डर चेतन भानुशाली हे भाजपचे नेते आहेत गुजरातचे, आणि दुसरे देवेश चंद्र ठाकूर आरोपी नंबर 3 देवेश चंद्र ठाकूर हे बिहारचे विद्यमान आमदार आहेत, खासदार आहेत आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आहेत। आज त्यांची सरकार आहे। अक्षरशः हे दोघंही किंवा तिघंही त्या मुलीच्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी सुद्धा आले नाही, ना त्या मुलीच्या कुटुंबाला सांत्वन करायसाठी आले, ना तिला भेट द्यायसाठी आले। अक्षरशः दोघं फरार झाले। पोलिसांनी केवळ एकाच डेव्हलपरच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल केली। आम्ही हा आक्षेप पोलिसांकडे नोंदवला, परंतु पोलिसांनी याचं गांभीर्य घेतलं नाही। यानंतर आम्ही एक लेटर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कमिशनरला आम्ही दिलं का हा 2 पद्धतीचा न्याय कसा काय, म्हणजे सामान्य नागरिकाला वेगळा कायदा आणि बिल्डरांना वेगळा कायदा का। माझ्याकडे चार्जशीटची कॉपी आहे,
चार्जशीट आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामधून काढली. न्यायालयाने आम्हाला चार्जशीटची कॉपी दिली. या चार्जशीटच्या कॉपीमध्ये आरोपी नंबर 1 पोलिसांनी नमूद केलं आहे. आरोपी नंबर 1 आहे, ज्याला अटक केली, ज्यांनी बेल घेतली, जो बेलवरती आहे त्याच्यावरती चार्जशीटचा गुन्हा दाखल आहे. आरोपी नंबर 2 चेतन भानुशाली, ज्याला अटक केली नाही, ज्याच्यावरती चार्जशीट नाही, ज्याला चौकशीसाठी बोलवलं नाही, ज्याला साधी पोलिसांनी नोटीससुद्धा पाठवली नाही. का बरं? राजकीय वरदहस्त. आरोपी नंबर 3 बिहारचा खासदार देवेशचंद्र ठाकूर, चार्जशीटमध्ये नाव नाही, चार्जशीटमध्ये नाव आहे. या खासदाराला, या बिल्डरला पोलिसांनी नोटीस पाठवली नाही, ह्याच्याकडून बेल घेतला नाही, यांनी पण बेल घेतली नाही, जामीन घेतला नाही, पोलिसांनी याला नोटीस पाठवली नाही आणि चार्जशीट दाखल झाली नाही आहे. अशा पद्धतीने पोलिसांची हा दुहेरी कायदा, ही दुहेरी भूमिका या मुंबईमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसते. बांधवांनो, विषय असा आहे की आपण सातत्याने बघतोय की पोलिसांची जी या ठिकाणी ॲट्रॉसिटी चालू आहे, ह्याला आम्ही ॲट्रॉसिटी म्हणतो, ह्याला आम्ही अन्याय म्हणतोय. आम्ही कुठपर्यंत शांत बसायचं? आताच 2 हप्त्यापूर्वीचा विषय, पंचशील नगर येथील महानगरपालिकेच्या रोडवरती बिल्डरने अतिक्रमण केलं. बिल्डरच्या अतिक्रमण हटवण्यासाठी सोसायटीचा अध्यक्ष आणि सोसायटीच्या सचिवने त्याला नोटिसा दिल्या, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि बिल्डरच्या अतिक्रमणाचे पत्रे काढले. त्याच्यानंतर बिल्डरच्या सांगण्यावरून तिकडच्या स्थानिक टिळकनगर पोलीस स्टेशनने मराठवाडा सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिववरती खोटे गुन्हे दाखल केले. आणि ज्यावेळेस आम्ही विचारायला गेलो का तुम्ही खोटे गुन्हे का दाखल केले, तर त्यांनी सांगितलं का आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेत. मग वरिष्ठ कोण? पोलीस उपायुक्त परिमंडळ 6चे समीर शेख. आणि ज्यावेळेस आम्ही समीर शेख साहेबांकडे विचारायला गेलो त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं की माझ्या आदेशाने ह्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे बिल्डरांचं अतिक्रमण आम्ही ज्यावेळेस काढतो, बिल्डरांची घुसखोरी आम्ही ज्यावेळेस काढतो, त्यावेळेस पोलीस आमच्यावर दबाव टाकतं, पोलीस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतं, पोलीस आम्हाला अटक करतं. आणि दुसऱ्या बाजूला बिल्डर त्या ठिकाणी त्या मुलीच्या मृत्यूमध्ये अक्षरशः बिल्डरला तुम्ही त्या ठिकाणी चार्जशीट पण दाखल करत नाही, त्याला अटक करत नाही, त्याला नोटीस पाठवत नाही. बरं, पोलिसांनी काय लिहिलं चार्जशीटमध्ये? तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांना का अटक केली नाही? किती मोठा राजकीय वरद असतंय आणि आम्ही कुठपर्यंत या दबावाखाली जगणार आहे? पोलिसांनी लिहिलं आहे आरोपी क्रमांक 2 चेतन भानुशाली आणि आरोपी क्रमांक 2 देवेशचंद्र ठाकूर ह्यांच्या खाली काय लिहिलं पोलिसांनी? आरोपी इसमाचा शोध घेतला असता नमूद आरोपित इसम मिळून आला नाही. सदरचा आरोपित इसम मिळून आल्यानंतर पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे. म्हणजे पोलिसांना असं म्हणायचं टिळकनगर पोलीस स्टेशनला की हे जे 2 आरोपी आहेत, जो खासदार आहे बिहारचा आणि दुसरा भाजपचा जो नेता आहे, हे 2 आरोपी मिळून आलेले नाहीत. मला सांगा, या माणसाला कोण ओळखत नाही? बिहारचा खासदार आहे तो. बरं, हा खासदार इकडच्या पोलीस कमिशनरला भेटायला येतो, हा खासदार DCP झोन 6च्या आयुक्तांना भेटायला येतो, हा खासदार पोलिसांना फोन करून तिकडच्या रहिवाशांवरती, तिकडच्या सोसायट्यांवरती खोटे गुन्हे दाखल करतो. तरी हा खासदार, हा बिल्डर, हा आरोपी पोलिसांना मात्र मिळून येत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आणि ह्या दबावाखाली, या दडपणाखाली आम्ही कुठपर्यंत जगायचं? ह्याला काय मर्यादा आहे? बरं, कुठला गुन्हा दाखल केला यांच्यावरती? सोसायटीच्या अध्यक्षावरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल झाला आहे.
ज्याची बिल्डिंग आहे, ज्या सोसायटीची ती बिल्डिंग आहे, त्या सोसायटीचा तो अध्यक्ष आहे, त्या अध्यक्षाला ट्रेसपासच्या गुन्ह्याखाली दाखल केलं आहे. म्हणजे तो कुठल्या रहिवाशांच्या घरी जाऊ शकत नाही नोटीस द्यायला त्याच्या घरी गेल्यानंतर ट्रेसपासचा गुन्हा दाखल होतो. बिल्डरने पुनर्वसन इमारतीमध्ये गाळे विकले बेकायदेशीर, त्याच्यावरती कारवाई करायला गेल्यावरती बिल्डरच्या सांगण्यावरून, आयुक्ताच्या सांगण्यावरून पोलिसांनी इकडच्या रहिवाशांवरती, इकडच्या सोसायट्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले. अक्षरशः हा 2 पद्धतीचा जो न्याय आहे, या न्यायाला कुठंतरी आम्हाला संपवणं गरजेचं आहे. नाही तर आमचा मराठी माणूस, आमचा भूमिपुत्र या भूमीमध्ये अक्षरशः औषधाला सुद्धा उरणार नाही. आमचा विरोधी कोण आहे? बिल्डरबरोबर लढाई करायला आम्हाला काय मोठी गोष्ट नाही आहे, परंतु या बिल्डरच्या मागून पोलीस लोक जे आमच्या मागं लागलेले आहेत, पोलीस लोक जे आमच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करतात, पोलीस लोक जे आमच्यावर छळवणूक करतात, हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करतोय की कृपया या पोलिसांना आवर घाला, अक्षरशः आवर घाला. गोरगरिबांवरती, महिलांवरती त्यांनी गुन्हे दाखल केलेत बिल्डरच्या सांगण्यावरून, आणि बिल्डरवर जे गुन्हे आहेत या संदर्भात कुठलीच ॲक्शन घेतली नाही आहे. म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय की ह्या लवकरात लवकर जर ह्या बिल्डरवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, हे आरोपी आहेत, या आरोपीला फरार घोषित करा, या आरोपीवरती चार्जशीट दाखल करा, त्यांना अटक करा. आणि 10 वर्षची जी मुलगी आहे, तिला 6 वर्ष झालेत तिला मरून, तिच्या डोक्यात दगड पडून, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा विषय हाती घेतलेला आहे. सोमवारपासून आझाद मैदानमध्ये त्या लहान चिमुकल्या निष्पाप मुलीच्या न्यायासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, धरणे आंदोलन करणार आहोत. आणि याची दाद पोलिसांनी घेणं गरजेचं आहे, संबंधित मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे, एवढी आमची विनंती आहे. अनेक आमदार मंगेश कुडाळकर साहेब आहेत. मंगेश कुडाळकर साहेब 3ऱ्यांदा आमदार आहेत. ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस वर्षा गायकवाड मॅडम नव्हत्या. ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस वर्षा गायकवाड खासदार नव्हत्या. त्यावेळेस खासदार पूनम महाजन मॅडम होत्या. त्यांना आम्ही वारंवार तक्रारी केल्या, परंतु त्यांनी याच्यावर कुठलीच गोष्ट घेतली नाही, कुठलीच गांभीर्य घेतलं नाही. आमदार साहेबांना हा विषय अक्षरशः खूप चांगला माहिती आहे, परंतु आमदार साहेब ह्या विषयावरती चकार शब्द बोलत नाही. नगरसेवक 2 टर्मचा नगरसेवक आहे सुषम सावंत, भाजपचे नगरसेवक तिकडं भिरकत पण नाही. म्हणजे तिन्ही पक्षाचे 3 लोकप्रतिनिधी आहेत, भाजपचे नगरसेवक आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, आणि आता काँग्रेसचे खासदार आहेत. अगोदर भाजपच्या खासदार होत्या. या तिन्ही लोकप्रतिनिधींनी त्या पंचशील नगरमधल्या लोकांना अक्षरशः ढुकूनसुद्धा पाहिलं नाही. एवढा पंचशील नगरचा विषय म्हणजे तापला, एवढा पंचशीलच्या नगरमध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं मृत्युमुखी ती मुलगी पडली, परंतु ह्या लोकप्रतिनिधींनी अक्षरशः या गोष्टीचं गांभीर्य घेतलं नाही. आणि आज तिकडचा लढा या रहिवाशांनी आपल्या हातामध्ये घेतला आहे, या महिलांनी आमच्या हातामध्ये घेतला आहे. आज या ठिकाणी तुमच्यासमोर महिला यासाठी आणल्यात की ह्या महिला त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतील. आज तुम्ही त्या बिल्डिंगवरूनच बघाल, ज्या पद्धतीने एवढ्या निकृष्ट दर्जाची बिल्डिंग त्यांनी बांधली, स्वतःची सेलची इमारत बांधली, एकदम खूप छान, म्हणजे चांगली बांधली. त्या सगळ्या सुविधा आहेत, त्या स्विमिंग पूल आहे, आणि रहिवाशांची बिल्डिंग बांधली, एवढ्या निकृष्ट दर्जाची बांधली. ह्याचं कारण काय? कारण तो खालच्या समाजातला माणूस आहे, त्यामुळं त्या ठिकाणी त्या समाजाला अशीच घरं बरोबर असतात. अशाच पद्धतीने कुठंतरी विचार करून, आणि जे आता मी यांच्या जातीवर जात नाही, परंतु हे सगळे ब्राह्मण लॉबी आहेत. देवेशचंद्र ठाकूर तिकडच्या ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करतात. अगोदर हे आमदार होते, आता हे खासदार झाले. अक्षरशः ही खूप मोठी शोकांतिका आहे की इकडचे नेते या गोष्टीचं गांभीर्य घेत नाही.
आणि तिकडच्या बिल्डरांना पूर्ण मोकळी देऊन ठेवलेली आहे. बिलकुल खरं म्हणजे त्यांचा आदेश काय झालं, आता जे 2 हप्त्यापूर्वीचे प्रकरण आहेत ह्यांच्यावरती 3 गुन्हे दाखल झालेत. सोसायटीचा अध्यक्ष आणि सोसायटीचा सचिव, या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिव आणि त्यांचा वकील मी, आमच्यावरती बिल्डरच्या दबावाखाली उपायुक्त परिमंडळ 6चे समीर शेख यांच्या सांगण्यावरून टिळकनगर पोलीस स्टेशनने 3 खोटे गुन्हे दाखल केलेत 10 दिवसामध्ये. का तर आम्हाला शांत बसवण्यासाठी, का तर आमचं तोंड बंद करण्यासाठी, आमचा आवाज दाबण्यासाठी. परंतु आमचा आवाज दाबणार नाही म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली का हा संघर्ष, हा लढा, हा न्यायाचा लढा आहे. आमच्यावरती किती तुम्ही खोटे केसेस दाखल करता आम्हाला ते पण बघायचं आहे. आमचा आवाज दाबण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. वरून आता ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो समीर शेख साहेबांना, अक्षरशः त्या माणसाकडे बोलायला शब्द नव्हते. त्यांना विचारलं एवढा मोठा कुठला दबाव आहे आम्हाला सांगा. ही वॉज स्पीचलेस. अक्षरशः उद्या या रहिवाशांना बिल्डरच्या सांगण्यावरून, आयुक्तांच्या म्हणण्यावरून पोलीस काय करतील सांगता येत नाही. आता असं आम्हाला वाटतंय की उद्या आम्हाला आमच्या जीवाला धोका तर नाही, कारण ज्या पद्धतीने आम्ही एका खासदाराच्या विरोधात बोलतोय, पोलीस पावलोपावली आमच्यावर ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करतात, या लढ्यानंतर आम्हाला सगळ्यात जास्त भीती पोलिसांची आहे. आम्हाला सगळ्यात जास्त भीती पोलिसांची. आता लोकप्रतिनिधी आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. लोकप्रतिनिधी आम्ही सांगणार आहोत का तुम्ही या लढ्यामध्ये सामील व्हा, आम्हाला सहकार्य करा. ते येतील किंवा त्यांची भूमिका काय असेल, परंतु आमचा हा लढा मागे पडणार नाही. हा लढा त्या ठिकाणी न्यायाच्या दिशेने जात राहील. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.